हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. आज आपण शिकणार आहोत लेसन नंबर 26 म्हणजे घटक क्रमांक 26 प्रनाउन म्हणजे सर्वनामे. मागच्या व्हिडिओमध्ये स्टुडंट्स आपण लेसन नंबर 25 म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 25 मध्ये नामे म्हणजे नाउन हा घटक शिकलो होतो. तसेच प्रनाउन हा सुद्धा ग्रामर इंग्रजी व्याकरणातील सर्वात महत्वाचा घटक आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की प्रनाउन म्हणजे काय, म्हणजे सर्वनाम म्हणजे काय, प्रनाउनचे एक्झाम्पल कसे असतात, कोणकोणते प्रनाउन असतात, त्यांचा वापर कसा आणि कोठे करायचा, या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच सॅम्पल प्रश्न, प्रॅक्टिसला दिलेले प्रश्न मी तुम्हाला सर्व क्वेश्चन एक्सप्लेन स्टेप बाय स्टेप करणार आहे. तरी हा इंग्रजी व्याकरणातला सर्वात महत्वाचा घटक आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. प्रनाउन, चला महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ. एखाद्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यांना सर्वनाम म्हणजे प्रनाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ, कपिल हे नाम एकदा वापरल्यानंतर त्याच्याविषयी पुन्हा उल्लेख करताना तेथे कपिल न म्हणता ही म्हणजे तो, हिम त्याला किंवा हिज त्याचा असे शब्द आपण वापरतो. अशा शब्दांनाच पर्सनल प्रनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. आता काय अर्थ आहे पहा याचा. आता आपण इथं कपिल नावाचा व्यक्ती सांगितलेला आहे की आपण कपिल नावाचाच विद्यार्थी घेऊ. मग कपिल आपण त्याच्याविषयी बोलताना काय म्हणणार, समजा आपण असं जर बोललो, कपिल इज अ बॉय, कपिल स्टडी इन सेकंड स्टँडर्ड किंवा 4th स्टँडर्ड, कपिल इज अ गुड बॉय, ही लिव्ह इन पुणे फॉर एक्झाम्पल. मग आता पुन्हा पुन्हा मी कपिल हा शब्द का वापरू बरं? एकदा मी सांगितलं ना कपिल इज अ बॉय, मग त्या जागेवर मी काय बोलू शकतो, ही इज, हिज, ही लिव्ह इन पुणे, ही इज अ गुड स्टुडंट, हिज हॉबी इज प्लेइंग क्रिकेट. मग मी कपिल या शब्दात जागेवर ही, हिज, हिम असे शब्द वापरले की नाही, म्हणजेच ते काय आहे, प्रनाउन आहे. मग काही जनरल प्रनाउने मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे नाही, म्हणजे स्क्रीनशॉट घ्या एक्सप्लेन करताना, नंतर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहून काढा. मग पहा ते प्रनाउन कोणते आहे व्यवस्थित लक्ष द्या. हे एवढे जनरल आहे, एवढेच पाठ ठेवा व्यवस्थित तुम्ही. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही पण अर्थ होतो याचा. समोरची आपण मोठी व्यक्ती असेल तर आपण मराठीमध्ये तुम्ही म्हणतो ना, पण इंग्लिशमध्ये फक्त यू बोलला जातो. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, जास्त जण असतील तर आपण त्यांना देने दर्शवतो. हे सगळे प्रनाउन आहे बरं का, लक्षात ठेवा. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे किंवा ते. मग पहा व्यवस्थित, हे सर्व काय प्रनाउन आहे, म्हणजे सर्वच प्रनाउन आहे, पण मी पॅटर्न वेगवेगळे केलेले इथं. हिज म्हणजे त्याचा, हिम म्हणजे त्याला, हे ना. समजा आपण म्हणतो ना हिज हार्डवर्क म्हणजे त्याची मेहनत. हिम, गिव्ह टू हिम हे त्याला दे, त्याला. तिला म्हणजे काय, हर. गिव्ह धिस पेन्सिल टू हर, तिला ही पेन्सिल दे. युअर म्हणजे आता एक व्यक्ती असेल तर तुझा आणि जास्त व्यक्ती असेल तर तुमचा. आवर, ओ यू आर आवर. वी म्हणजे आम्ही आणि आमचा असं म्हणायचं असेल तर आपण आवर म्हणणार. देम म्हणजे त्यांना, जास्त जण असतील तर त्यांना. देअर, THEIR, देअर म्हणजे त्यांचा. माय म्हणजे माझा. त्यानंतर हे काही एक्स्ट्रा आहे, थोडे हार्ड लेवलचे म्हणता येईल, हे तुम्हाला 4थीला म्हणजे लवकर समजणार नाही, पण याच्यावर सुद्धा प्रश्न आहे म्हणून मी हे सुद्धा घेतलेले. माइन, MINE, माइन म्हणजे माझे. आता हे सेल्फ वाले जेवढे शब्द आहे ना, सेल्फ वाले म्हणजे ते स्वतः ते लोक असणारे, म्हणजे मी स्वतः किंवा समोरचा किंवा ते.
माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः, हिम सेल्फ म्हणजे तो स्वतः, हिम म्हणजे तो, हिम सेल्फ तो स्वतः, हर सेल्फ ती स्वतः, आवर, आता इथं सेल्फ होणार नाही, सेल्फचा प्लुरल फॉर्म सेल्फ्स होतो. आवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः, आवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः, आणि देम म्हणजे ते, देम सेल्फ म्हणजे ते स्वतः. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे, हे खूप महत्वाचे आणि एवढेच प्रोनाउन आपल्याला शिकायचे. पहा, मी तुम्हाला इथं ठेवतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पहा, हा पहिला पॅटर्न आपला, आणि त्यानंतर हे काही एक्स्ट्रा प्रोनाउन. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सॅम्पल क्वेश्चन पाहूया. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय म्हणजे ओळखा द प्रोनाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये प्रोनाउन कोणते ते ओळखा. मनाली, फॉरगॉट, मनाली नेम ऑफ गर्ल आहे. फॉरगॉट म्हणजे विसरले. हर बुक ऍट होम, ती घरी तिचा स्वतःचा बुक, तिचा पुस्तक ती विसरून आली. म्हणजे हर बुक तिचा बुक, हर बुक म्हणजे तिचा बुक, तिचा म्हणजे कोण बरं, मनाली, तिचं तिचे म्हणा, तिचे पुस्तक, मग मनालीचं तिचे पुस्तक ती घरी विसरून आली. मग हर हा काय झाला, प्रोनाउन झाला. दुसरा क्वेश्चन आपण पाहू. चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरण्याकरिता योग्य पर्याय निवडा. माय अंकल गॉट, माय अंकल गॉट, गॉट म्हणजे मिळाला, डॅट डॅश लॉस्ट कॅमेरा. हर, हर लॉस्ट कॅमेरा नाही. अंकलला तिचा लॉस्ट कॅमेरा मिळाला का, नाही. माय नाही. हिज, हिज म्हणजे कोण आहे, अंकल. अंकल हा मेल पर्सन आहे आणि मेलला काय वापरतात, हिज वापरतात. मेल पर्सन, बॉय असू दे किंवा फादर, अंकल, यांना हिज वापरतात. त्यानंतर जर लेडीज असेल, फिमेल असेल तर हर वापरतात तिथं. मग काय अर्थ झाला, वाक्य काय बनला, माय अंकल गॉट हिज लॉस्ट कॅमेरा, है ना. काकाला किंवा मामाला त्यांचा हरवलेला कॅमेरा मिळाला, त्यांना त्यांचाच कॅमेरा मिळाला ना, हिज. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. फाइंड द, अशा प्रकारचे क्वेश्चन पडू शकतो. फाइंड द नंबर ऑफ प्रोनाउन. मागच्या लेसन मध्ये पण नंबर ऑफ नाउनचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंबर ऑफ प्रोनाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स, है ना. पुढील वाक्यातील सर्वनामांची संख्या ओळखा, म्हणजे किती प्रोनाउन वापरलेली. तर आय सॉ, आय हा एक प्रोनाउन झाला. आय सॉ अ मॅन अँड हिज शॅडो, हिज शॅडो, है ना. मी एक व्यक्ती पाहिला आणि त्याचं काय म्हणते, शॅडो. शॅडो म्हणजे काय, त्याची सावली. मग आय हा एक प्रोनाउन झाला आणि हिज हे एक प्रोनाउन झाला. म्हणजे किती प्रोनाउन वापरले वाक्यामध्ये, 2. 2 कुठे आहे पहा, 2 पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. आता आपण पाहू क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1 to 5, आयडेंटिफाय द प्रोनाउन. म्हणजे 1 ते 5 या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त प्रोनाउन आयडेंटिफाय करायचे, ओळखायचे वाक्यातील. यू विल सून सी अ रेनबो इन द स्काय, है ना. लवकरच तुम्हाला आकाशात काय दिसेल, इंद्रधनुष्य दिसेल. यू, यू काय झाला, प्रोनाउन झाला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मी तुम्हाला स्टार्टिंगला जे दाखवलं ना, ते मी लिहिलेले जे प्रोनाउन दाखवले तेवढेच तुम्ही पाठ करून ठेवा व्यवस्थित. राधिका ट्राईड टू स्टडी बट शी डिड नॉट सक्सीड. शी, शी हा काय झाला, प्रोनाउन. राधिकाच्या जागेवर काय वापरली, तर शी वापरला तिला उद्देशून, मग शी काय झाला, प्रोनाउन. द चाइल्ड इज क्राईंग, है ना, बाळ काय रडत आहे. बिकॉज इट इज फ्रायटन, फ्रायटन म्हणजे घाबरलेला. कोण घाबरलेला, इट इज. आता चाइल्डला काय प्रोनाउन वापरतात, ही पण नाही, शी पण नाही, नपुसकलिंग असतो ना तो, मग चाइल्डला इट वापरतात. मग इट हा काय झाला, प्रोनाउन. चाइल्ड नाही, चाइल्ड हा नाउन आहे. वी अटेंडेड अ लेक्चर येस्टरडे. वी म्हणजे आम्ही. वी अटेंडेड अ लेक्चर येस्टरडे. वी हा काय झाला, प्रोनाउन. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 5वा प्रश्न पहा. निखिल अँड विजय आर फ्रेंड्स. निखिल अँड विजय आर फ्रेंड्स, हे दोघं मित्र आहे, हे प्रॉपर नाउन झाले. अँड दे, दे म्हणजे ते म्हणजे कोण, आता निखिल अँड विजय. एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर आपण दे वापरतो. दे लव्ह इच अदर, दे लव्ह इच अदर, है ना. निखिल आणि विजय हे मित्र आहे आणि ते एकमेकावर खूप प्रेम करतात. मग दे हे काय झालं, प्रोनाउन. पर्याय क्रमांक 2. पुढचे क्वेश्चन आपण पाहू.
इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 6 to 10, 6, 7, 8, 9, 10 यासाठी इन्स्ट्रक्शन. रिकाम्या जागा भरण्याकरिता अचूक सर्वनाम निवडा. वी विल डू द जॉब, आम्ही आमचं काम करणार. वी विल डू द जॉब. पण कोणासाठी? अस. अस इथं येत नाही वाक्यामध्ये काय असं. आवर सेल्फ, आमच्यासाठी. आम्ही आमच्या स्वतःसाठी काम करणार. आवर सेल्फ. पर्याय क्रमांक 2. That dash goes to Chennai regularly. He goes to Chennai regularly. तो चेन्नईला दरवेळेस जात असतो. हिम येणार नाही, मी येणार नाही, हिमसेल येणार नाही. ही गोज. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. आय डॅट डॅश कुक द एंटायर मील. मील म्हणजे जेवण है ना. म्हणजे आय म्हणजे कोण? मी स्वतः पूर्ण जेवण बनवलं असं जर आपल्याला सांगायचं आहे तर काय म्हणणार? आय माय सेल्फ. आय माय सेल्फ, मी स्वतः हे सर्व जेवण बनवलं आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. निषाद इज इंटेलिजंट बट डॅट डॅश इज लेझी. निषाद इज इंटेलिजंट बट डॅट डॅश इज लेझी. मग निषाद हा कोण येतं पाहता? निषाद काय आहे? इंटेलिजंट, खूप म्हणजे हुशार व्यक्ती आहे. पण आता इथं तुम्हाला प्रश्न पडला डॅट डॅश इज लेझी. आता तो ही आहे कशी आहे? मग निषाद एका एक मुलाचं नाव आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. ही इज लेझी. तो खूप हुशार आहे. निषाद हा मुलगा खूप हुशार आहे पण तो काय आहे? लेझी आहे. 10वा प्रश्न आपण पाहू. डॅट डॅश कॉल्ड आउट टू द कॅट बट डॅट डॅश रॅन अवे. आता हिमसेल्फ येणार नाही, सलमा मुलीचं नाव इथे येणार नाही. आता पहिला पर्याय काय? ही कॉल्ड. ही म्हणजे हा मुलगा आहे. ही कॉल्ड आउट द कॅट. मग पहा, ही कॉल्ड आउट टू द कॅट, त्यांनी मांजराला बोलवले. बट इट रॅन अवे, ते मांजर पळून गेले. रॅन अवे. तर इथं काय येणार आहे? ही. इथं काय येणार आहे? इट. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचे प्रश्न आपण पाहू. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 11 to 13, 11, 12, 13. फाइंड द नंबर ऑफ प्रनाउन. नंबर ऑफ प्रनाउन म्हणजे सर्वनामांची संख्या किती आहे वाक्यामध्ये आपल्याला हे मोजायची आहे. निकिता प्रॉपर नाउन आहे. हेल्प्स हर. हर हा प्रनाउन आहे. मदर विथ द हाऊस होल्ड वर्क. शी अल्सो डज हर लेसन्स. मग हर, शी, हर. मग या वाक्यामध्ये हर डबल आला पण हे 2 वेळेस धरावं लागेल ना आपल्याला. आणि हे 3 शी म्हणजे 3 प्रनाउन आले. 3 कुठे? इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. द हेअर वोक अप. हेअर को म्हणजे काय? ससा. वोक अप, जागला, उठला. इट रॅन टू द मँगो ट्री. हेअर प्रनाउन नाही बरं का, अंडरलाईन नका करू इथं. आता तो ससा उठला आणि इट रॅन. आता सशाच्या जागेवर, हेअरच्या जागेवर काय प्रनाउन वापरला? इट रॅन टू द मँगो ट्री. आणि तो आंब्याच्या झाडाकडे पळाला. मग एकच प्रनाउन वापरला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. आणि क्वेश्चन नंबर 13. अ बियर म्हणजे काय? अस्वल. केम क्लोज टू मी. क्लोज टू मी. मी हा काय झाला? प्रनाउन. पुट इट्स मजल. आता मजल म्हणजे काय? बियर म्हणजे भालू. अस्वल, अस्वलाचा जो नाक वगैरे तो भाग असतो ना त्याला म्हणतात मजल. नाकाचा जो भाग असतो ना पुढचा त्याला म्हणतात. टू माय इयर. माय इयर म्हणजे माझ्या कानाजवळ त्यांनी स्वतःचं नाक, तोंड वगैरे माझ्या कानाजवळ आणलं. अँड स्नीप. स्नीप म्हणजे वाज घेणे. मग पहा, मी, माय, अजून काय? इट्स. इट्स राहिलं बरं का. इट्स. पुट इट्स मजल. इट्स म्हणजे बियरने त्याचे स्वतःचे मजल माझ्या कानापाशी आणले. मी, इट्स, माय 3 वापरले म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा आजचा घटक होता प्रनाउन, सर्वनामे. तेवढेच प्रनाउन तुम्ही व्यवस्थित पाठ ठेवा. प्रनाउनचा वापर कसा करायचा, कसे वाक्यातून ओळखायचा, हे सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आज केला. प्रत्येक क्वेश्चन आज आपण समजून घेतला आहे. आणि तुम्हाला होमवर्कसाठी मी काहीच प्रश्न दिलेले नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 27 ऍडव्हर्ब, क्रिया विशेषणे हा घटक सुरू करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.